थांब वर बघून रेड थांब कॅमेरात घेऊन हा माझा ड्रायव्हर पण तुला चालवता येत नाही ते गाडी सांग. युट्यूबचे 2 चॅनल आहेत, इंटू दी अँडिवर्स आहे आणि दुसरा बनी बियॉन्ड डेस्क आहे. ही छान मुवमेंट असते किंवा एक काय म्हणून नवीन फॅमिली जॉईन करायची मुवमेंट आहे. आपल्याला कॉंग्रॅच्युलेट करायला पाहिजे का नको. हे भावांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण आज आहे खूप एक्साइटेड कारण की आज आपण जाणार आहे घ्यायला आपल्या जीवनातला सगळ्यात पहिला कॅमेरा, जो की ॲक्शन कॅमेरा आहे आणि तिथूनच घेणार आहे जिथं आपण बनीचा कॅमेरा घेतलेला पूर्वी. तर मी दाखवून ती जागा DJIचा प्रोफेशनल स्टोअर आहे ते आणि डिस्काउंट वगैरे पण भेटेल, तर तुम्हाला पण सांगून तुम्ही पण जाऊन तिकडे घेऊ शकता. मी आहे खूपच एक्साइटेड. गँग्स अँड ऑल्स पण येणार आहे कॅमेरा घेण्यासाठी. तर आपण जाऊ, कॅमेरा मस्तपैकी घेऊ आणि त्यासोबत थोडेफार इक्विपमेंट्स पण घेऊ जर लागले तर. आज होणार आहे बोल एन्जॉय आणि गुड्स मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव इंटू द अँडिवर्स. येस, पोचलं आपण मस्तपैकी. ROE एंटरप्राइजेस डिजिटेकचं यांचं ब्रँडिंग आहे, म्हणजे ब्रँड स्टोअर आहे. इथून आपण घेऊ मस्त. आणि हे बघा, रेडी व्हायचा कार्यक्रम. म्हणे थांब मला कॅमेऱ्यासमोर रेडी होऊ दे. आणि ही पण. आणि हा टकल्या. का रे टकल्या? येडे, भांग पाडला का तू? मग पाडला सकाळी. मी बी सकाळीच पाडून आलो एवढ्या भांग. हा मग मी तर पार असं कसे स्पाइक झालेलं. येस, ड्रायर मारलाय मी तर मस्तपैकी. वर नव्हते जात, मग ड्रायर मारून वर उलटा कांगवा फिरला वल्ला त्याला. ये सब क्या देखना पड़ रहा है. आलाय कॅमेरा हातात, DJI ॲक्शन 5 Pro ऑर्डर केलेला मस्तपैकी. या दादाचं स्टोर आहे, ROE एंटरप्राइजेस. एकदम हा, व्लॉग चालू केलं ना, चॅनल चालू केलं. हा, मग ते आता त्याच्यावरच. येस, बघू आपण याची अनबॉक्सिंग करू. अरे पण तू आत्ता हिला काय म्हणला? आता काहीतरी म्हण, काय बोला? मला बोलली मम्मी ना फ्रंट कॅमेरा टट्टी तो म्हणला होता. म्हण, घाबरतो काय? घाबरतो बापाला नाही. असे यांचे वाण देत बसल्या बसल्या. पण गोखा कनेक्टिंग अँड ऑल्स पण झालेले. आता स्टोरेज मूव्ह करायला काही प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतंय. हा ना, छकुलीचं फोन आणला असतं तर बरं झालं असतं. कॅमेरा घेतलाय मी, तू काय बोलली नाहीस मला कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे काय. अरे पण तुम्ही घेऊन जाणार ठीक आहे, पण मी पैसे भरले त्याचं काय कॉंग्रॅच्युलेशन्स वगैरे याला काय अर्थ आहे? आपण पाहिजे पेढे वेडे घेऊन. अरे आपल्या ग्रुप मध्ये कॅमेरा ठीक आहे, आपण दोघांनी घेतलाय. तू माझा मॅनेजर आहे, म्हणजे आपलाच झाला. म्हणजे आपल्याला कॉंग्रॅच्युलेट करायला पाहिजे का नको? अरे हे बिल पेपर लाज वाटली पाहिजे. 6-7-8 ब्लॉग पडले, एका ब्लॉग मध्ये बी नाही. एका बिर्याणी वाले आहेत पडायचं आहे ना, हा पडायच्या आधी पडेल. हे अशी माणसं आहेत, ही माणसं ही. तुम्ही घेत नाही ना अख्ख्या बालाजीच्या ट्रिपला तुम्ही येतच नाही. अख्ख्या बालाजी तुम्ही बोलवतच नाही. गरीब बिचारी. मला कॅमेरा सॉरी म्हण पात्या, चल सॉरी म्हण. बरं सॉरी म्हण पात्या. बरं ठीक आहे, सॉरी म्हण मला.
बरं ठीक आहे सॉरी म्हण ना. रुसू नको हेच टाकल त्या ब्लॉग मध्ये. गंमत केली ना. नाही मनापासून बोललाय पण तो पात्या मला माहिती आहे. गंमत केली ना. गंमत बी नाही करायची का पात्या थांब वर बघून रेड थांब कॅमेरात घेऊ. तुला मैत्रीण नाही मग ही कोण आहे. बहीण आहे ना. बरं आता तुझं रडून झालंय ना चिंग्या. आता आमचं असं ठरलंय हिचं रडून झालंय तर अर्थ ही आपल्या दोघांना परफ्यूम घेऊन देणार आहे. हा मग तेच ती रडली त्यामुळे परफ्यूम भेटणार. केस लाव ना ते तोंडासाठी नाही याच्यात कॅमेरा टाकलं तर म्हणून शूट करतात. नाही नुसतं होत नाही. नुसतं होतं ना एकदा करून होत नाही. अरे करून सेव नाही सेव. मग येऊ कसे येणार. हे स्पेशल तुझ्यासाठी. हे लांब पण होत नाही माझ्याकडे जसे मोठे मीच कापड किंमत ठेव. एक्स्ट्रा त्याचे चुकून तर व्ह्यू कमी होते. मान्य नाही करत. मी तर बहिरीचे मला काय मला माहिती पुढे जाऊन धोका देतात. दल बदलू लोक आतापर्यंत काय नव्हतं आणि आलं की लगेच जाई साडे बदलली. बघा यांची पोज कॅमेऱ्यातला पहिला व्हिडिओ. ये बॉय पोजिंग तोंडच अँड ऑल. आता वाटते जरा क्लिअरिटी आलं आहे का नाही. आता मोबाईल मध्ये आता परत गोरा दिसायला लागलं पण केस तर नाही चालेले ना. त्याच्यात केस बी दिसतील. कसा पसारा आहे सगळा पसारा करून ठेवलेला आहे. हे दादानी फ्री दिलंय मस्त आम्हाला आणि हे देत सगळ्याला नाही देत ते आपल्याला देत आहेत. याचं तोंड बघून दिलंय गरिबी दिसली ना तोंडावर याच्या. माझ्या चेहऱ्याचा काहीतरी फायदा झाला ना. झाला बघू. आता हे दादाने दिले फ्री. बाकी आपण कॅमेरा घेतलेला आहे आणि आता माईक बघू एक मस्तपैकी. म्हणजे आपले थोडेफार फ्युचरमध्ये प्लॅनिंग आहे 1-2 वीक्समध्ये थोडं काहीतरी नवीन गिमिक आणतोय तर त्याच्यासाठी माईक लागणार आहे आपल्याला. काय रे वॅक्सिंग काय झालं. काल मी मोमोज खात होतो तर मी त्याला म्हणलं बघ मला हत्ती आवडतो ना. तर मग मी त्याला बोललो बघ त्या पोरीने हत्तीवाला टॉप घातलाय. तर पहिलं त्याने बघितलं नाही. नंतर मला म्हणलं बघ तीच पोरगी. पहिले त्याने पोर इकडे बघितलं मला नंतर म्हणलं हा क्यूट आहे. म्हणलं हत्ती नाही पोरगी. पोरगी पण क्यूट आहे म्हणा. बरं आहे तर आहे ना. महाग होती मजबूत असं पण म्हणतोय. किती पोरी बघणार आहेत आयुष्यात. मला काय म्हणली आपल्या याच्या बजेट मध्ये म्हणलं हा आता कॉस्टली तर आहे कोण जाणार आहे विचारायला. बजेट नाही बोलला बरं का असली घाणेरडी भाषा मी आता पगार वगैरे आपले अफोर्डेबल नाही होणार तिथे सगळ्याचे ऑनलाईन युपीआय. पण ह्याला पोरी बघायचीच गरज आहे. खान सगळी हिने दाखवली पोरी. हा तशी क्यूटच आहे असं ही पण म्हणली मला. आणि परत प्रॉब्लेम असं नाही की मी पोरीला क्यूट म्हणला. प्रॉब्लेम हा आहे की बहीण सोबत असताना तू कसं काय दुसऱ्या पोरीला क्यूट म्हणतो. प्रॉब्लेम हा आहे. प्रॉब्लेम हा आहे. पण ठीक आहे तुझी सुंदरता ठीक आहे. त्याचं आयुष्य आहे का नाही काय वेगळं. अरे पण मी कुठं जाऊन मला मी त्याची टाईप माहित नाही का तुला. ऐकतर मला काय म्हणली मी जाऊन सांग ना तिला की तू असं असं बोलतोय म्हणून. लोक चांगलं सांग तिला जाऊन. मी सांगू शकतो म्हणलं. ती जिनी टॉप घातलं तर त्यापेक्षा दुसरी होती ती जास्त छान होती. डेस्परेट कुठला गाडी आवडली एखादी कांदा भारी गाडी बोल ना. ठीक आहे अरे ठीक आहे ना. कॉम्प्लिमेंट दिली तिला जाऊन गाड्यात थोडी पडलो एवढा पोरीला छान. आता तुला छान म्हणतो ह्या वर्षी. यस झालेला आहे कॅमेरा घेऊन आता मस्त पाहिजे का. मला व्हॉट्सअपला हा पाठवतो. एक फोटो काढलाय दादाला पाठवायचा व्हॉट्सअपला. बाकी एक्सेसरीज भेटली नाही पण आपण ऑनलाईन बघू परत वाटली. या ROE एंटरप्राइजेस डिस्काउंट भेटेल कधीही. आमचं नाव सांगा चॅनलला. काय करायचंय काय नाही करायचं काम करत नाही रे तुम्ही लोक. सबस्क्राईब करा जरा. सबस्क्राईब करा. लाईक घालू नका. बाकी 143 वर अडकलंय पण आता काय ठीक आहे होईल हळूहळू. भिकाऱ्या काढ गाडी पटकन. काढतो ना चपटा ना आकाश.
बघ मॅनेजरचं एक थाट आहे, ड्रायव्हर चांगले आहेत, मॅनेजरला सुट्टीच भेटत नाही मायला. अरे चपटा. हे बघ आपल्याकडं 3 स्कूटी आहेत, एक हॉर्नेट आहे, अजून 1-2 गाड्या. मे बी फ्युचरमध्ये आता एखादी येईन असं, पण ना हा माझा ड्रायव्हर पण आहे. तुला चालवता येत नाही ते गाडी सांग. हे बघ चालवायला मी विमान पण चालवू शकतो, पण येत नाही ना. नाही प्रॉब्लेम हा आहे, विमान आमच्या इथं उतरायला जरा जागा कमी आहे, भोसरीतल्या घरात बी माझ्या रूमवर बी. त्याच्यामुळं विमान, ट्रक, रणगाडा, रॉकेट सुद्धा चालवतो बसून मी. तुमची प्रतिक्रिया? निशब्द झालायस तू, हागल्यावर किती पण काशी कर रे तू. फॉलो मी. महिला मंडळ चला एक काय म्हणू आपण, एक छोटंसं ड्रीम होतं 2025चं. त्यातलं म्हणजे जेवढे बघितले आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी बकेट लिस्टमध्ये आहेत, त्यातल्या माझ्या मते आत्तापर्यंत 2 तर कंप्लीट केल्यात आम्ही. की पहिली जी होती की एक लॉंग ट्रिप करायची होती, एक 10 दिवसाच्या आसपासवाली, त्या ट्रेन ट्रॅव्हलिंग वगैरे, ही बकेट लिस्टमध्ये पूर्ण झाली. आणि सेकंड वन स्वतःचा कॅमेरा हा होता व्लॉगिंगसाठी, तर तो एक कंप्लीट झाला. तसा तर एक ऑलरेडी घेऊनच ठेवला होता, तोही आपलाच आहे. पण स्टील दोघात मिळालेल्या आणि ठरलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यापैकी तर ह्या आहे. आणि होप सो जर असंच चांगलं चालू राहिलं किंवा चांगलं चालू राहू दे तुमचा देवाच्या कृपेने, तुमच्या कृपेने किंवा सगळ्याच गोष्टीनं, तर अजून एक ड्रीम आहे जे की मी तेव्हाच रिव्हील करेन त्या ब्लॉगमध्ये. ते ड्रीम होपसो झालं जून महिन्यापर्यंत कंप्लीट तर वेल अँड गुड. अरे तसं बघितलं ना आप्पा, 3 ड्रीम पूर्ण झालेले आहेत. आता कसं सांग, पहिलं तर ट्रिप झाली, एक कॅमेरा झाला. ट्रिपच्या आधी पण एक ड्रीम होतं की आपल्याला यूट्यूबचं चॅनल चालू करायचं होतं, ते करिअर ते झालं. कामधंदे सोडून काय वेगळं जे करायचे ते Additional. मे बी मी म्हणेल हे 2025 तिघांसाठी मी लकी राहील. हां मग. आणि हे काम धंदा म्हणजे नाही विषय, पॅशनवाला विषय, पॅशनवाला. काम धंदे सोडून पण एक पॅशन आहे. महिला मंडळ हो, महिला मंडळ. त्याच्यामुळं ठीकच आहे, म्हणजे वाटतंय थोडंसं की आहेच देव आहे. ह्या वर्षी वाटतंय की देव आहे, म्हणजे कोण नाही जास्त नाही बोलत, पुण्यातच येतं शंकर महाराज आहेच नक्की एनी टाईम. त्यांच्या आशीर्वादानं म्हणा किंवा अजून जेवढे देवधर्म आम्ही करतोय एक जेन्युअनली, खूप काय करत नाही आम्ही कोणी, बट जेव्हा मी जातो तेव्हा लय मन मोकळ्याप्रमाणे जातो. यूट्यूबचे 2 चॅनल आहेत, एक इंटू दी अँडिवर्स आहे आणि दुसरं बनी बियॉन्ड डेस्क आहे. दोन्ही पण चेक कर. हे आमचे 2 नवीन जण सापडले, नक्की सबस्क्राईब करा. अरे भरपूर आहे, 7-8 झाले. तुला सांगतो मी, नाही तर मोबाईल दे याच्याकडं. असं काय नाव आहे, इंटू दी अँडिवर्स टाक. इंटू मध्ये स्पेस नको देऊ. भेटलं का? एक उभा राहिलेला बॅक फोटो असून नाही तर व्हिडिओ झाला. साईडलाच घे ना 2 मिनटं. काय चला आता एवढा इंटरेस्ट आलाय त्याला, तर मला इच्छा आहे त्याला तेवढा टाईम द्यायची. अरे ही छान मुवमेंट असते, किंवा एक काय म्हणून नवीन फॅमिली जॉईन करायची मुवमेंट आहे. दोन्ही पण चॅनल त्याला सजेस्ट करा. तुम्ही दोघं पुण्यातलेच का? हो. कुठं राहता? इथले ते बघ, हे चॅनल आहे आपलं. आजच एक नवीन व्हिडिओ पाहिला. रोज टाकता तुम्ही? वीकमध्ये एक नाही तर 2 असतात येतो. वीकली हा एक आहे आणि सेकंड अजून एक चॅनल आहे. हा माझा आहे आणि भाऊच आहे माझा एक, तर त्याचं एक आहे बनी बियॉन्ड. ही कोणते व्हिडिओ? हे अँडिवर्समध्ये जातं. तुमच्या दोघांचे नाव आहे? हर्षित. आणि तुझं? तुम्ही कॉलेजला की बारावीची एक्झाम जस्ट झाली. अरे भाई आता मोकार झाले तुम्ही. आज जरा बाहेर आता मस्त, आता फुल खुश आहे. अजून तरी आता एकदम मोकळे झाले, बुद्धी एकदम रिलॅक्स झाली आता. अरे हा एक चॅनल आहे. दोन्ही चॅनल ऍक्टिव्ह आहेत. कंटिन्यू वीकमध्ये 1-2 व्हिडिओ तरी कंटिन्यू पाडतात. नक्की बघा, काय असेल तर सांगा. दोघं पण सबस्क्राईब पण नक्की सांगा. चलो थँक्यू ब्रो.
हीच तर ती मुवमेंट पाहिजे होती. हीच तर ती मुवमेंट पाहिजे होती आणि हीच ती काय म्हणू की हेच पाहिजे पुढं जाऊन मी फेमस आणि खूप फॅन फॉलोईंग आणि आम्ही खूप काय म्हणू असं आता आम्ही हिरो कॅटेगरीत एकदम नाही का सुपरस्टार हे नाही पाहिजे. फक्त लोकांनी आमच्या चॅनलच्या नावाने आम्हाला ओळखलं पाहिजे बस. आमचा क्रेझीनेस आहे तोच आम्हाला फक्त मेंटेन ठेवायचा आहे बस. दॅट्स इट. खरंच भारी वाटलं रे एक मिनिटासाठी. फील आला की यार हीच ती मुवमेंट असते की मी असं मोठे मोठे पॉडकास्ट वगैरे बघतो तर ते पण असं सांगतात यार ती मुवमेंट वाटलं नव्हतं एवढा लवकर एक छोटासा त्या मुवमेंटचा एक पार्ट भेटायला डायरेक्ट विचारलं आणि म्हणजे ते सांगावं नाही लागलं की त्यांनी कॅमेरा बघूनच ओळखली की ब्रो हेच तर कॅमेरा घेण्याचं पर्पज होतं. म्हणलं की युट्यूबचं चॅनलचं नाव सांग. मग त्याला सर्च नाही झालं. नाही सर झालं तर थांबलो हे साईडला ते केलंय करून दे म्हणलं सबस्क्राईब वगैरे. असं जर मोटिवेशन असेल ना तर भाई सब काय अडचण नाही. म्हणजे काय म्हणू आपण त्याला त्याच्यामधलं इन्कम वगैरे तर थॉट अजून नाहीच आहे कधीपर्यंत. पण असं जर मोटिवेशन जर भेटलं ना भाई तर मग काय विषयच नाही. आठवड्याला दोन व्हिडिओ जसं असं टाकतो ना तसे फिक्स होतील. मग काय बघितलं अर्पित शेट आता तुम्ही? मी म्हणतोय ना की आजचा दिवस आणि हे वर्ष चांगलं आहे बस तेच चाललंय. बस बिलीव्ह इन गॉड. येस बिलीव्ह इन बांधिलकी हे नाव लक्षात ठेवा कामी येणार आहे. तर आजचा विषय असा झाला आम्ही आलोय खायला. मस्त भूक लागली बीकेला तर मग बीकेला आम्ही खायला आलो मस्त. आता बर्गर 1 तास पहिले स्ट्रगल केला आम्ही जागा शोधायला आणि ऑर्डर द्यायला. नंतर बसलो आणि मग बसल्यानंतर 1-2 जण दिसले म्हणजे आले स्वतः विचार तुम्ही ब्लॉगर आहे का तुम्ही ह्याच्यासारखे दिसतात आहे. म्हणलं मी तो नाही आहे पण ब्लॉगिंग करतो आपण. सबस्क्रायबर अजून आज ब्लॉग काढताना 2-3 तर भेटलेच आम्हाला. त्यांनी स्वतःहून आले आणि सबस्क्राईब करून घेतले. असं भेटल्यावर बरं वाटतं. आणि स्माईल बाहेर जाणार आपण फिरणार कॅमेरा घेऊन आता सगळं करू आपण मस्त पण अशी मजा येते. अशी 1 नंबर मजा येते. कोण भेटलं ना एक्साइटमेंट लेवल पारवर जाते. जसं मागच्या ब्लॉगमध्ये 1-2 ब्लॉग आधी तुम्ही ही एक्साइटमेंट बघितली असेल हत्तीला बघून तशी आमची सबस्क्रायबर बघून एक्साइटमेंट. आणि आमच्या आधी छोटा डॉन आमचा कॅमेरा चालू कर कॅमेरा चालू कर आणि तो कॅमेरा चालूच नाही. छोटा डॉन चिडती ती नाव घेतलं चिडती ती त्यामुळे. हा छोटा डॉन ही चिंगू आणि हा मॅनेजर झोपक्या द बॉय. काय गरीब छबू मिस करतो माझ्या केसांना. आणि चॅनलचं नाव इंटू द अँडीवर्सच्या ऐवजी इंटू द छबू पाहिजे होतं. इंटू द छबूवर लय अवघड झालं असतं. आपलं बाहेर आहे ना इंटू द अँडीवर्स काहीतरी युनिक नाव आहे आपला. चॅनल नाही आहे बिलकुल एक पण त्या नावाचं. अख्खे 1.5 दिवस आम्ही स्ट्रगल केलेले. येस 1.5 दिवस भांडणं झाली याच्यावर नावावर. पण 1.5 दिवसाचं स्ट्रगल उपयोगी आलेलं आहे. त्यामुळं एकच चॅनल आपलं दिसतो आणि आपलेच ओढे आता. सजेशन देणार या दोघांनी पण दिले सजेशन पण नाव हे हिला आवडलं आणि तुला नव्हतं आवडलं. सजेशन देणार इंटू द कॉमिक वर्स सारखं ते सेम जात होतं म्हणून मी त्याला नाही. पण अँडीवर्स तर मी सांगितलं जास्तीची मेजॉरिटीवर झालेला आहे हा विषय. ठीक आहे पण काय अडचण नाही. मी केलं आहे त्यांनी ॲडजस्ट केलेलं आहे. बाकी याचं काय म्हणणंच नव्हतं नाव काय ठेवायचं काही नावावरच कन्फ्यूज आहे. तिचं नावावरच कन्फ्यूज आहे ती. जोरात बोल त्याच्यात आवाज गेला पाहिजे. माझ्या कानापर्यंतच येत नाही त्याच्यात कधी जाबा आता बोल ना. बोल तुला विचारलं नव्हतं काहीतरी बोल. विचारलंच नव्हतं. गुंगी बोलले नाही. किती तास वेट केल्यानंतर आले साहेब? 2 तास अख्खे 2 तास आम्ही वेट केले या गोष्टींसाठी. बर्गर 3 मिनीवाले आणि मी जम्बो जसे साईज तसा बर्गर ते खातो संपवतो. शेवटी फायनली कॅम्प बर्गर खाऊन कुठलं तरी चालन मी खाना खाऊन परत भेटतो. परत थोडीफार शॉपिंग्स करायचे ना. काय करायचे? काय नाही 2 नाईट पॅन्ट नाईट पॅन्ट घ्यायच्यात दिवसा नाईट पॅन्ट
झालेलं आहे बर्गर किंगला. शेवटी क्रेविंग्स पूर्ण झालेल्या आहेत. खूप दिवसापासून खात होतो. म्हणजे असं आम्ही लिटरली एवढे डेंजर आहेत ना की अशा खतरनाक मध्येच काहीतरी क्रेविंग्स होतात आम्हाला, मिड नाईट ते पण. आणि मग ते करावं लागतात. पोटा पाण्यासाठी कुठं बी जाऊ शकतो आपण. त्यामुळं खाल्लेलं आहे मस्त. आता करतो या ब्लॉगचं हितच एंड. भेटूया आपण पुन्हा नवा ब्लॉगमध्ये. पुन्हाच असं काहीतरी शॉपिंग, फिरणं किंवा काही गोष्टी किंवा डेली दिनचर्या ब्लॉग आपण भेटूच. आणि सध्या काही खूप प्लॅन आहेत पुढच्या माझ्या डोक्यात. नवीन कन्सेप्ट थोडं आणू ब्लॉग सोडून पण. तर ते पण करू आपण. त्या मजाने लाईफ फक्त तुम्ही बघत राहा आणि सबस्क्राईब करा. कारण की 85% लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे जे ब्लॉग बघतात ते. सबस्क्राईब करा तुम्ही. सबस्क्राईब केल्यावर सपोर्ट भेटतो. सपोर्ट भेटला मला अजून आतून येतं. अजून नवीन व्हिडिओ, अशाच गोष्टी, मस्ती, फन आणि नवीन कन्सेप्ट तुमच्यासाठी घेऊन येतो. त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर बटन ठोकून द्या. माझ्या मळ्यामंदी